कलेचा व्यवसाय करायलाच हवा. फक्त त्यात तुम्ही लक्षात घ्या, त्यात डिफरन्शिएट करायला पाहिजे. मी जेव्हा 3 तास काम करतो ना स्टेजवर, ती कला आहे. बाहेर पडल्यानंतर ती कला सादर करता यावी म्हणून मी जे करतो तो व्यवसाय आहे. काय गैर आहे त्यात? मी माझ्या नाटकाकडे प्रॉडक्ट म्हणून बघणं गैर आहे का? नाही ना. मी जेव्हा नाटक घेऊन तुमच्यासमोर जातो, तेव्हा मी प्रॉडक्ट घेऊन जातो ना. मग त्या प्रॉडक्टमध्ये कोणीही असू दे. मी असीन, भरत जाधव असेल, डॉक्टर गिरीश ओक असेल, अजून कोणी असेल, पण मी प्रॉडक्ट म्हणून न्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काही-काही जणं म्हणतात, की "तू प्रेक्षक शरण नट आहेस." म्हटलं, "ऑफकोर्स आहे. ऑफकोर्स आहे. मी व्यवसाय कशासाठी करतो? तू सतत कॉमेडी नाटकं करतो." "हो, तुम्ही करून दाखवा 3 तास. तुम्ही हसवून दाखवा 3 तास." ॲज अ निर्माता माझं असं म्हणणं असतं, की माझं हे नाटक कडक आहे, इस्पिक्स आहे काय? देन आय एम सपोज टू इन्व्हेस्ट मोर. आणि 10 पर्यंत मला कळलं की नाही हे जरा लपकलेलं नाटक आहे. देन आय विल हॅव टू इन्व्हेस्ट डबल. रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून XYZ कंपनी सादर करीत आहे XYZ नाटक असं आम्ही म्हणतो, बरोबर. आता कस्टमर म्हणायचे की नाही म्हणायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. पण माझ्या दृष्टीने तिकीट तो जेव्हा काढतो तेव्हा तो कस्टमर असतो, नाटकाला येऊन बसतो तेव्हा रसिक प्रेक्षक असतो. नमस्कार, मी शार्दूल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवा व्यापारच्या या खास एपिसोडमध्ये. आणि नवा व्यापार ज्यांना माहिती नाही त्यांना परत एकदा सांगतो. नवा व्यापार म्हणजे आपण अशा मराठी बरोबर गप्पा मारतो की ज्यांच्यासोबत आपण त्यांची उद्योग जर्नी समजून घेतो. आणि पण बऱ्याचदा बघितलं तर आपण उद्योग जगतात कायम जी एक्झाम्पल्स घेतली जातात, जी उदाहरणं घेतली जातात, ती जगातल्या मोठमोठ्या नॉन मराठी लोकांची उदाहरणं घेतो आपण. पण आपल्याच सोबत काम करणारे, आपल्याच क्षेत्रात मोठ्या स्तरावरती नाव गाजवलेले बरेच मराठी उद्योजक आहेत, ज्यांचा आपण केस स्टडी म्हणून कधीच अभ्यास केलेला नाही. तर त्यांची जर्नी समजून घेण्यासाठी आणि जे नवीन ॲस्पायरंट मराठी उद्योजक आहेत, त्यांना इन्स्पिरेशन म्हणून त्यांना कळेल की आपल्याच आजूबाजूमधून कसं मोठं होता येतं आणि कशा मोठ्या पद्धतीने बिझनेस करता येतो, त्यासाठीचा हा खटाटोप आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत नामले सर, मराठी नाटक उद्योजकातले सगळ्यात मोठे उद्योजक प्रशांत नामले सर. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना, मनापासून नमस्कार. मला सगळ्यात पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे, की मराठी नाटक किंवा आर्ट, सिनेमा ह्या म्हणलं, की ह्याला धंदा म्हणून का बघितलं जात नाही? आपण तिथून सुरुवात करू, म्हणजे हा धंदा काय आहे हे एस्टॅब्लिश करू आणि मग पुढे जाऊ. नाही, खरं सांगू का, की परफॉर्मिंग आर्टमध्ये सगळ्यात धोक्याची गोष्ट काय माहिती आहे का, आमच्याकडे फॉर्म्युला नाही आहे काही. हं, प्रत्येक धंद्यामध्ये फॉर्म्युला असतो. म्हणजे CA एकदा झाल्यानंतर त्याच्या फाईल्स कशा मिळवायच्या, हां. त्याचा तपासायचा कसा आहे, त्याचा एक ठरलेला फॉर्म्युला आहे. आमच्याकडे फॉर्म्युला नाही आहे. त्यामुळे अंदाज बांधणे याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नाही आहे. पण तो अंदाज बांधताना तुमचा व्यवसाय काय आहे, तुमच्या आजूबाजूला काय आवडलं जातं, मार्केटमध्ये काय आवडलं जातं आहे, मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूची माणसं काम कसं करतात, म्हणजे व्यवसाय म्हणण्यासाठी ज्या बेसिक गरजा आहेत त्या आपण पाळतो आहे का, या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. तर तो व्यवसाय होऊ शकतो. आता फॉर्म्युलाच नाही आहे असं म्हटल्यानंतर आपण 3 पत्तीचाच डाव खेळतो आहे. देअर इज नो फॉर्म्युला ना. त्यामुळे प्रॉडक्शनपासून ते पब्लिसिटीपासून ते मार्केटिंगपासून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापासून या सगळ्या गोष्टी ह्या अंदाजाने करायला लागतात आणि त्या जर नीट आपण प्लॅन केल्या तर मला असं वाटतं ते होऊ शकतं नीट. कारण का सगळ्यात जास्त हे कन्सिस्टंटली तुम्ही हे प्रूव्ह करत आला, की हा ॲज अ बिझनेस म्हणून चालवता येतो आणि त्याच्यात सक्सेसफुली कसं चालवता येतं याचं तुम्ही उदाहरण आहात. तर कलाकार ते निर्माता ही जर्नी कशी घडली आणि त्याच्यात काय बदल करावे लागले तुम्हाला मुळात? नाही, मुळात एक लक्षात घ्यायला पाहिजे, मी आधी कलाकार असल्यामुळे एक बेसिक बुद्धीची स्थिरता जी लागते, जे आज मला कळतंय. कलाकाराला बुद्धीची स्थिरता नसते कारण त्याला पुढे जायचं असतं कायम. हं. आणि तो कायम आपल्याबरोबरची जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर कंपॅरिझन करत असतो. म्हणजे समजा कंपॅरिझन चांगल्या अर्थाने केली तर ती आवडेल. म्हणजे माझी कंपॅरिझन मी अशोक सराफ यांच्याबरोबर करायची झाली तर ते धाडसाचं ठरेल. पण अशोक सराफ ज्या पद्धतीने काम करतात किंवा नाना पाटेकर ज्या काम काम करण्याची कॉम्पिटिशन तुम्ही ठेवलीत, हं. काम कसं आपलं चांगलं होईल. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉर्म्युला नाही आहे. अशोक सराफ यांना जी गोष्ट शोभेल ती मला शोभेलच असं नाही.
त्यामुळे मला स्वतःचा फॉर्म्युला तयार करायला पाहिजे. म्हणजे माझी सुरुवातीचे चित्रपट तू बघितले असशील किंवा काम नाटकातलं हं. बघितलं असशील, तर माझ्यावर अशोक सराफांचा छाप होता, लक्ष्मीकांत बेर्डेंचा छाप होता, राजा गोसावींचा छाप होता, शशिकांत निक्तेंचा छाप होता. अशा सगळ्या मंडळींची मिसळ होती माझ्याकडे. त्यामुळे मला काय शोभतंय आणि मला काय मी काय केलेलं लोकांना आवडतंय, हं, हं. हे शोधण्यात माझी बरीच वर्ष गेली. म्हणजे 1978 पासून सुरू केलं, 1983 पासून व्यावसायिक केलं. त्यानंतर बरीच व्यावसायिक नाटकं केली. 1992ला गेला मधो कोणी आलं. ते पहिलं नाटक 92चं, की ज्यावेळी आणि प्रशांत दामले या नाटकाला बोर्ड लागला आणि त्या 92 पासून आज 2023 आले. एकही पेपरमध्ये असं नाही आहे, की ज्या दिवशी जाहिरात नाही आहे. त्यामुळे हा सगळा एक्सपिरियन्सचा भाग आहे. शिकत, 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 शिकत हे सगळं करावं लागतं. आता कमिंग बॅक टू द आपला ओरिजिनल हं. मुद्दा जो होता, की कंपॅरिझन. मला जर अशोक मामांबरोबर काम करायचं, की अशोक मामांच्या स्टाईलने काम करणं नाही. अशोक मामा एखादा सीन जो कन्सीव्ह करतात किंवा लक्ष्मीकांत बेर्डे एखादा सीन जर कन्सीव्ह करायचं, तर कन्सीव्ह करायची पद्धत हं. कलाकाराने आधी अंगीकारली पाहिजे, असं मला वाटतं. बाकी घोडागाडी, टू व्हीलरची फोर व्हीलर, एका मोबाईलची 2 मोबाईल, हे सगळं होत राहतं. म्हणजे आधी मला असं वाटतं, की आपल्याकडे सरस्वती आधी असायला पाहिजे. लक्ष्मी आपोआप बरोबर येते तिच्याबरोबर. असं माझं इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला वाटतं. थोडा पेशन्सने काम करायला पाहिजे. शिकण्याची कायमस्वरूपी इच्छा पाहिजे आणि मेंटल पीस पाहिजे. कसं आहे, की गरजा तुम्ही लिमिटेड ठेवल्या, इथेही धाव, तिथेही धाव असं करावं लागत नाही. त्यामुळे गरजा तुमच्या अतिशय लिमिटेड असणं गरजेचं आहे. त्यामुळे गरजा व्यवस्थित ठेवायला पाहिजेत, लिमिटेड ठेवायला पाहिजेत. तर आपली धावाधाव कमी होते. आपल्याला शिकायचा जो स्पॅन आहे, तो वाढतो, असं मला वाटतं. त्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, की कलाकार टू निर्माता हे जे ट्रान्सफॉर्मेशन जे होतं, ते ट्रान्सफॉर्मेशन सहजासहजी झालं नाही. हं. कसं झालं, की 1985 1 जानेवारी 1985 ते 2008 इतकी वर्ष मी सुयोग या नाट्यसंस्थेत काम करत होतो. त्याचबरोबर मी कलावैभवमध्ये हं. पण करत होतो, INTमध्ये पण करत होतो. पण मेजर जो चंक होता, तो सुयोगसोबत तो होता. सुयोग संस्थेबरोबर होता. आणि सुयोग कसं आहे, की जसजशी कंपनी मोठी होत जाते ना, तसतसा जो मालक असतो, म्हणजे पहिल्यांदा मी असं म्हणेन, की आता त्याचं सुयोग या संस्थेचं एकच नाटक आहे. मग 2 आली, मग 5 आली, मग 8 आली. मग अशा वेळी मालकाचं लक्ष डिव्हाईड होतं. डिवायडेड असतं आणि कुठेतरी काहीतरी गडबडी व्हायला लागतात. तर 2008 मला मला असं जाणवायला लागलं, की समथिंग काहीतरी गडबड आहे आणि गडबड काय हे माझ्या लक्षात येत होतं. निर्माता म्हणून माझं सेटअप हळूहळू तयार होत होता, की आपण समजा उद्या निर्माता झालो, तर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी करायच्या नाहीत. हं. त्या दृष्टीने मी जेव्हा 2008मध्ये निर्माता झालो, तेव्हा ओळख ना बाळक हे माझं पहिलं नाटक होतं आणि आय वॉज द पायनियर. म्हणजे मी भारतातली पहिली ऑनलाईन बुकिंगची सिस्टीम मी सुरू केली होती 2008 साली. 2008ला. बापरे! जेव्हा पेमेंट गेटवेज पण पेमेंट गेटवे माझा HDFCचा पेमेंट गेटवे होता. पण म्हणजे मला त्यातलं काही कळत नव्हतं. पण आय वॉज हॅपी, की बाबा आय एम डूइंग समथिंग युनिक. एक्सपेरिमेंट केलं काहीतरी. एक्सपेरिमेंट केलं मराठी इंडस्ट्रीसाठी. परत त्यावेळी त्या बुकिंग गेटवेवर फक्त माझ्याच नाटकाची बुकिंग व्हायची. बाकीच्यांना नव्हतं. पण मी ते सुरू केलं होतं 2008 नंतर. नंतर मग बाकीचे प्लॅटफॉर्म्स आल्यावर मग मी म्हटलं कशाला डोक्याला त्रास, कारण माझाही व्याप वाढला होता. निर्माता म्हणून जास्त काम करायला लागतं. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, की मी केव्हा अगदी स्टेजवर जातो असं मला होतं. कारण दॅट इज द रिलॅक्सेशन पॉइंट फॉर मी. वॉव! म्हणजे 3 तासाचं काम संपल्यानंतर माझं प्रेशरचं काम सुरू होतं. पण ऑन स्टेज हे माझं रिलॅक्सेशनचा टाईम आहे. असं झालेलं आहे आज. तुम्ही मगाशी सहज बोलता म्हणालात, की तुम्ही निर्माता म्हणून होत असताना निर्माता म्हणजे एक उद्योजकच आहेत. तर तेव्हा हे ठरत होतं डोक्यात कुठेतरी, की बाबा हे करायचं आहे, हे नाही करायचं. या चुका नाहीत करायच्या आणि या गोष्टींवरती लक्ष द्यायचं. तर त्या काय गोष्टी होत्या सांगू शकाल का? कारण कोणताही नवीन उद्योजक असेल, तर त्याला हे समजून घेण्यात जास्त इंटरेस्ट होतं, की काय अभ्यास केला पाहिजे. तुम्ही व्हायच्या आधी, उडी मारायच्या आधी दोरी बांधली आहे की नाही नीट बघितली पाहिजे. तर ती दोरी कुठली असते? कसं आहे, की अजूनही असं म्हणतात किंवा पूर्वी असं म्हणायचं, की मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन जे आहे, ती प्रोडक्शन कॉस्ट जर फॉर एक्झाम्पल धरू, की एक काय 2.5 कोटी आहे, हं, असं हं. आपण धरू प्रोडक्शन कॉस्ट. तर ती प्रोडक्शन कॉस्ट जर योग्य पद्धतीने मॅनेज करून 2.25 कोटी झाली, तर 25 लाख हा तिथेच झालेला प्रॉफिट आहे.
कारण करेक्ट. माझी एक्सपेंडिचर जी होती डोक्यात ती 2.5 कोटी होती. खर्च किती झाले? 2.25 कोटी. म्हणजे 25 लाख माझा जागेवर प्रॉफिट झाला ना. बरोबर. तसंच मराठी नाटकाचं आहे. प्रोडक्शन कॉस्ट तुम्ही कशी करता? प्रोडक्शन कॉस्ट कुठल्या सेक्शनला किती प्रोडक्शन कॉस्ट असायला पाहिजे, हे ओव्हर अ पिरियड ऑफ मला कळलेलं आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीला किती पैसे द्यायचे, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, ते मी ठरवलं असल्यामुळे मला माहिती आहे कोण किती कसं काय करतो ते. म्हणजे समजा माझ्या नाटकामध्ये एक 5 पात्र असतील किंवा 6 पात्र असतील, तर 6 पात्रांच्या नाटकाला रिहर्सलसाठी तिथे किती माणसं हवीत एकूण, हे एक गणित आहे. की 6 पात्र, एक डिरेक्टर, एक असिस्टंट डिरेक्टर, एक हेल्पर, एवढीच माणसं पाहिजेत. 9 माणसंच पाहिजेत. तिथे 20 माणसांची गरज नाही आहे. 20 माणसं माझी आहेत म्हणून त्यांनी यावीत असं एखाद दिवस मला वाटेल, एखाद दिवस बोलवीन. पण ती 20 माणसं आली की 9 माणसांच्या जेवणाच्या ऐवजी 20 माणसांचं जेवण लागतं आणि तिथे 11 माणसांचं जेवण रोज जातं जास्त. जेवण जाण्याबद्दल प्रॉब्लेम नाही. जेवायला काय मी ते खवय्येच आहे मुळात. पण निर्माता म्हणून माझं असं म्हणणं आहे की 11 गुणिले 150 हिशोबासाठी आपण 10 गुणिले 150, 1,500 गुणिले 30 किती झाले? 45,000 रुपये झाले. 45,000 रुपये मी वाचवतो. 45,000त माझा एक अर्धा कपडेपट होतो. म्हणजे साधारणपणे पाव तरी कपडेपट होतो. आता ह्याच्यात कंजूशी म्हणता येणार नाही. पण हे वेल प्लॅन्ड असल्यामुळे आता हे जे 45,000 रुपये वाचवलेत ते मी काही घरी घेऊन गेलेलो नाही आहे. कारण माझं प्रोडक्शन कॉस्ट आहे हे मी ठरवलेलं आहे. हे मी घरी घेऊन जात नाही. हे मी पब्लिसिटीमध्ये वापरतो. अँड आय ट्रीट एव्हरीथिंग ॲज ए इन्व्हेस्टमेंट. आय डोंट एक्सपेंडिचर आहे असं मी कधीच म्हणत नाही. एक्सपेंडिचर म्हटलं की गेले असं होतं. त्यातनं काहीतरी येणार आहे. इन्व्हेस्टमेंट म्हटल्यावर आय हॅव टू सी की इन्व्हेस्टमेंट मी 50 रुपये केली तर कमीत कमी 70 रुपये मला मिळायला पाहिजेत किंवा कमीत कमी 75 रुपये मिळायला करेक्ट, पाहिजेत. करेक्ट. आणि चांगलं नाटक हाताला लागलं तर 150 मिळायला पाहिजेत. 50च्या जागी 150 मिळायला पाहिजेत. अगदी सोसो नाटक हे बघ परफॉर्मिंग आर्ट आहे. मी किती हुशार असलो, डिरेक्टर किती हुशार असला, कलाकार किती हुशार असले, अशोक पत्कीने सॉलिड म्युझिक दिलेलं आहे, आमची पब्लिसिटी जोरदार झालेली आहे. पण पहिल्या प्रयोगाला आम्हाला कळतं व्हेअर वी स्टँड. कितीही हुशार कलाकार असला, कितीही हुशार डिरेक्टर असला, तरी पहिल्या 50 प्रयोगात त्याचा रिझल्ट लागलेला असतो. किंबहुना पहिल्या 10 प्रयोगातच रिझल्ट लागलेला असतो. आणि मग त्या 10 प्रयोगात रिझल्ट लागल्यानंतर ॲज ए निर्माता माझं असं म्हणणं असतं की माझं हे नाटक कडक आहे, इस्पिक्स आहे काय, देन आय एम सपोज टू इन्व्हेस्ट मोर. आणि 10 प्रयोगानंतर मला कळलं की नाही हे जरा लपकलेलं नाटक आहे, देन आय विल हॅव टू इन्व्हेस्ट डबल. बर. म्हणजे मला जर 50 रुपये मी इन्व्हेस्ट केले असतील आणि मला जर असं डामाडोल वाटलं, सी काय आहे पब्लिसिटी, हे बघा माउथ पब्लिसिटी इज नंबर 1 पब्लिसिटी. हे आजही त्रिवार सत्य आहे, काळ्या दगडावरची रेष आहे. माउथ पब्लिसिटी ही परफेक्ट आहे, पण त्याच्या पुढची जी पब्लिसिटी आहे ती पब्लिसिटी लोकांनी थिएटरकडे यावं म्हणून आहे. जाहिरात तुमची मस्त होती असं म्हणून ते नाटकाला आले. नाटकातून बाहेर पडताना सुद्धा तुमची जाहिरात मस्त होती असं म्हटलं तर तर हे आमची चूक आहे. म्हणजे आम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललेलो आहे. बरोबर. पण मी जेव्हा 50 रुपये जास्त खर्च करतो तेव्हा 50 लोकं, 100 लोकं, 150 लोकं जास्त येतात. सो माझी रिकव्हरी होते. आणि या रिकव्हरी पिरियडमध्ये म्हणजे मला तेवढी संधी आहे की मी जिथे माती खाल्लेली आहे, नाटकात कुठे लपकलेलं आहे, जे काही चुकलेलं आहे ते मला सुधारायची संधी आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली ती डबल इन्व्हेस्टमेंट करून सर्व्हायव्हलचा बाईंग पिरियड अजून जास्त वाढवताय. म्हणजे सर्व्हायव्हल पिरियड वाढवताय. हो. अगदीच. कसं आहे की सी आपण काय वरून सकाळी उठलो, झाड हलवलं, एक 5-10 हजार रुपये काढले आणि निघून गेलो बाजारात असं नाही आहे. एकदा इन्व्हेस्ट झालं की इन्व्हेस्ट झाले. मग ती इन्व्हेस्टमेंट बाहेर काढायची जबाबदारी ॲज अ निर्माता म्हणून माझी आहे. कलाकार म्हणून माझी वेगळी जबाबदारी आहे. निर्माता म्हणून माझी वेगळी जबाबदारी आहे. आता खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला आणि मला ॲक्च्युली तोच हे विचारायचं होतं. त्याच्यावरतीच मी डबल क्लिक करेन, की आपल्याकडे ना बऱ्याचदा म्हणजे स्पेशली मी नाटकात कॉलेजच्या नाटकात कामं केली, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये केलं, बघितलं, इव्हेंट्समध्ये बघितलं, तर तिथे कायम लोकांमध्ये एक द्वंद्व असतं, की हे माझं पॅशन आहे आणि तेच लोकं
तिथे नाईलाजास्तव रिसोर्सेस नसतं. मग तेच लोकं तो धंदा म्हणून पण करत असतात, बिझनेस म्हणून पण करतात. तिथे हे कॉन्स्टंट द्वंद्व होतं आणि ते त्यांना सेग्रिगेट नाही करत. ती भिंत नाही घालतात, की इथे मी कलाकार आहे, इथे मी प्रोड्युसर आहे, निर्माता आहे किंवा काय मॅनेजर आहे. तर तो डायलेमा कसा क्लिअर करायचा आणि तो तुम्ही सांगितलं ओव्हरऑल, पण नवीन माणसाने कसा क्लिअर करावा? मी एक लक्षात घ्यायला पाहिजे, की हा माझा व्यवसाय आहे का? हं. छंद म्हणून तू एखादं नाटक करणं आणि व्यवसाय म्हणून तू नाटक करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझं एक सुपर डुपर चाललेलं हॉटेल आहे. ओके. सुपर डुपर चाललेलं आहे आणि सहज गंमत म्हणून मी एक नाटक करतो आहे आणि ते छंद म्हणून करतो आहे. नाटक चालेल, नाही चालेल, तेल लावत गेलं मला काही फरक पडत नाही किंवा लोकांना आवडेल, न आवडेल, हं. मला काही फरक पडत नाही. लोकांना कळेल, न कळेल, मला काही फरक पडत नाही. मी छंद म्हणून करतो आहे, व्यवसाय म्हणून करत नाही. मी जेव्हा व्यवसाय म्हणून करतो, पूर्णपणे दोर कापून टाकलेले आहेत. हाच माझा व्यवसाय आहे. म्हणजे 92ला मी नोकरी सोडताना माझ्या मिसेसला विचारलं, की आता ह्या पहिलं नाटक आहे जी आणि प्रशांत दामले या नावाने बोर्ड लागला आहे हाऊसफुलचा. त्यावेळी मला 2 मुली होत्या 92ला. ओके. तर मी तिला विचारलं, की "काय वाटतं? सोडू का मी?" मी बी-एस-टीमध्ये होतो. हं. नोकरी सोडू का? कारण तोपर्यंत ऑलरेडी मला मॅनेजमेंटने 5 वर्ष विदाऊट पे दिली होती, छंद जोपासण्यासाठी. तर मी गौरीला विचारलं, ती म्हणाली, सोड काहीच प्रॉब्लेम नाही. इफ यू आर कॉन्फिडंट, आय एम ऑल्सो कॉन्फिडंट. डोंट वरी अबाउट दॅट." 92 साली मी तोपर्यंत नोकरी करत होतो. 83 ते 92 मी नोकरी करत होतो. पण जेव्हा मी माझे बाकीचे सगळे इन्कम सोर्स कापले, तेव्हा मी मान खाली घालून घोड्यासारखा काम करायला लागलो. मग बाकीचं नाही नाटक चाललं तर काय फरक पडतोय? मी बँकेत आहे नोकरीला. असं नाही होता कामा. हं, हं. तुम्ही बाकीचे सगळे कापले दोर ना, तर ती जळायला लागते आणि जळल्याशिवाय तुम्ही काम नाही करत. हे अगदी खरं आहे. हे अगदी खरं मग आहे. मग ते तुम्ही पॅरलल नाटक करा, नाही तर कुठलंही करा, तो काही विषय नाही आहे. पण तुम्हाला जर व्यवसाय म्हणून काम करायचं असेल, तर तुम्हाला लोकांना काय आवडतं याचा अंदाज असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही व्यवसाय करताय. माझं एक हॉटेल आहे, माझ्याकडे एक 5-25 लाख रुपये आहेत. मरू दे लोकं, मला काय घेणं-देणं आहे. मी का आपण आपल्या आपल्या पद्धतीचं करू, ते होऊ शकतं. व्यवसाय म्हणून तुम्ही जेव्हा करता, तेव्हा लोकांची आवड काय आहे, हे बघायलाच पाहिजे. आणि काही-काही जणं म्हणतात, की "तू प्रेक्षक शरण नट आहेस." म्हटलं, ऑफकोर्स आहे. ऑफकोर्स आहे. मी व्यवसाय कशासाठी करतो? तू सतत कॉमेडी नाटकं करतो. हो, तुम्ही करून दाखवा 3 तास. तुम्ही हसवून दाखवा 3 तास. एक तर आम्ही प्रेक्षकांना अंधारात बसवतो. 3 तास आम्ही 2.5 तास अंधारात बसवतो. बरं कंपल्सरी तुम्ही इथेच बघायला पाहिजे. जरा चहा आण गं, जरा पोहे आण गं, असलं काही नसतं ना. बरं हे झाल्यानंतर वर तुम्ही प्रेक्षक शरण न होता आम्हाला पाहिजे ते तुम्हाला दाखवायचं. बरं अगदी साधा मुद्दा आहे. उदाहरण म्हणून तुला सांगतो. एका लग्नाची पुढची गोष्ट. या नाटकाचं तू माझी सगळी नाटकं बघितलीस तर नाटकाचा अंडरकरंट अतिशय सीरियस आहे. येस. साखर खाल्लेला माणूस, डायबिटीसवर असलेलं नाटक आहे. एका लग्नाची गोष्ट, स्त्रियांचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरचं नाटक आहे. पण मी 2.5 तास तुला तेच सांगत राहिलो, तर बास ना, पुढे चल ना यार. समजलं मला तुमचं काय म्हणणं आहे. पण मन स्वच्छ करून, डोकं स्वच्छ करून, प्रसन्नपणे जेव्हा लोकं ऐकत असतात आणि त्याच वेळी मी 1.5 मिनिटाचा ठपकन देतो, तेव्हा ते पोचतं. बरोबर आहे की नाही? मग दीड पावणे 2 तास तुम्हाला हसवणं, तुमचं मन मोकळं करणं, तुम्हाला प्रसन्न करणं, सगळे तुमच्या डोक्यातले प्रॉब्लेम्स घालवून टाकणं. कारण थिएटरमध्ये पाऊल टाकेपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. बस चुकली, बस मिळाली नाही, चप्पल तुटली, पर्स हरवली, तिकीट मागचं मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्या 2-2.5 तासात तुमचं मन शांत करून तुम्हाला या गोष्टी जी मला सांगायची, मला म्हणजे लेखकाला जे महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो मुद्दा सांगणं आणि तो त्यांना पटणं, तो पोचणं हे गरजेचं आहे. त्या 3 तासात खरं तर एक थेरपेटिक सेशनच होतं बेसिकली. महत्त्वाचा मुद्दा पण सांगितला. अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. म्हणजे आमच्या बाजूने ते अपेक्षित आहे. कसं आहे, आमची सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची इंडस्ट्री आहे. बरोबर. बरोबर की नाही? आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेल इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. हं. आपण हॉटेलमध्ये जातो, राहतो, खातो, पितो, मस्त मजा करतो आणि जाताना आपण बिल देतो ना. हो. इथे आम्ही आधीच बिल घेतोय. प्रिपेड आहे सगळं. इथे आम्ही आधीच बिल घेतोय ना. आणि मग तुमचं काय, तुमचं हॉटेल कसं आहे, तुमची इडली सांबार कसं आहे, हे सगळं नंतर आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढते आमच्या बाजूची.
प्रेक्षकांना कस्टमर म्हणून ट्रीट करण्याबद्दल थोडंसं एक भांडण आहे, की प्रेक्षक आहे तो. त्यांनी आर्ट लव्हर म्हणूनच बघितलं पाहिजे त्याकडं. पण तो अल्टिमेटली जेव्हा 500 असेल, 1000 असेल, 2000 असेल किंवा अगदी ₹100 असेल, तो तिकीट देऊन येतोय. ज्या अर्थी हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन होतं, त्या अर्थी तो माझा कस्टमर आहे, असं बघणं गैर आहे का? काय गैर येतात? मी माझ्या नाटकाकडे प्रॉडक्ट म्हणून बघणं गैर आहे का? नाही ना. मी जेव्हा नाटक घेऊन तुमच्यासमोर जातो, तेव्हा मी प्रॉडक्ट घेऊन जातो ना. मग त्या प्रॉडक्टमध्ये कोणीही असू दे. मी असीन, भरत जाधव असेल, डॉक्टर गिरीश ओक असेल, अजून कोणी असेल, पण मी प्रॉडक्ट म्हणून न्यायला पाहिजे असं माझं म्हणणं हां. आहे. एखादा आपण साबण विकत घेतो, तो साबण बनवताची जी प्रक्रिया आहे, ती तशीच आहे ना. त्याला त्याला इक्वेशन आहे, आम्हाला इक्वेशन नाही आहे. त्यामुळे आम्ही जास्त सतर्क राहायला पाहिजे. आणि ऑडियन्सकडून आम्ही पैसे घेतो ना. रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून एक्स वाय झेड कंपनी सादर करीत आहे एक्स वाय झेड नाटक असं आम्ही म्हणतो, हं. बरोबर. आता कस्टमर म्हणायचे की नाही म्हणायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. पण माझ्या दृष्टीने तिकीट तो जेव्हा काढतो तेव्हा तो कस्टमर असतो, नाटकाला येऊन बसतो तेव्हा रसिक प्रेक्षक असतो. आणि तेव्हा कस्टमर म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी वाढते का? म्हणजे अर्थात जेव्हा ते टाळण्याच्या मागचं कारण हेच आहे, की आम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आहे. तुम्हाला आवडलं तर आवडलं, नाही तर नाही. सो ते जे आहे, की म्हणजे प्रेक्षकांसाठी करणं म्हणजे काय असतं? आणि कारण का अल्टिमेटली हे धंद्याचं गणित आहे, की जे प्रॉडक्ट लोकांना आवडतं ते बनवा, ते प्रॉडक्ट लोकं विकत घेणार आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं, की अल्टिमेटली मला काय द्यायचंय, पण म्हणजे एक गोष्ट आहे, की मला काय द्यायचंय आणि एक गोष्ट आहे, की लोकांना काय हवंय. त्याचं एकत्रीकरण करून जर प्रॉडक्ट झालं, तर तो दुग्ध शर्करा योग आहे. हे आर्टच्या बाबतीत करणं अवघड आहे का? अगदीच अवघड आहे. कसं आहे, बेसिकली विश्वासार्हता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या. म्हणजे आता टाटा हं, असं म्हटलं की विश्वासार्हता येते. मग त्यांनी 2-4 चुका जरी केल्या तर ठीक आहे रे, पुढच्या वेळी सुधारतील हं. ते. अशी एक अपेक्षा असते आणि ते सुधारतात. तसंच आमच्या इंडस्ट्रीकडून सुद्धा ठीक आहे, मी समजा एखादी चूक केली किंवा एखादं चुकीचं नाटक केलं, तर मला सांगतील हक्काने येऊन. पण ते हक्क कुठून येतो त्यांना? तेव्हा 4 वेळेला डिलिव्हर केलंय. नाही, नाही, बिकॉज दे आर कस्टमर्स. ओह! रसिक प्रेक्षक तर आहेतच. पण आम्ही ₹500 तिकीट काढलेत दामले. 4 तिकीटं काढली आहेत. ₹2000 आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. हा हक्क येतो त्यांच्याकडे बोलायचा आणि हा हक्क आम्हीच त्यांना दिलेला आहे. त्यांनी बोलावं म्हणून. मग तो हक्क त्यांच्याकडे असताना आम्ही किती जास्त काळजी घ्यायला पाहिजे. खूप जास्त काळजी घ्यायला पाहिजे, की कुठेही काही गणित बिघडता कामा नये. ही काळजी घ्यायलाच पाहिजे ना. तर ती विश्वासार्हता राहील. विश्वासार्हताच नसेल तर नाटकाला किंवा पेड ही जी एंटरटेनमेंट आहे, लाईव्ह एंटरटेनमेंट आहे, या लाईव्ह एंटरटेनमेंटची मजाच ती आहे ना, कधीही कोणीही चुकू शकतं. तो बेसिक चॅलेंज तो आहे, की मी भले 30 दिवस मी की इतके 12,860-70 प्रयोग झाले असतील, तरी आजही मी चुकू शकतो. बिकॉज तिथे कॉन्सन्ट्रेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जरा इकडे-तिकडे कॉन्सन्ट्रेशन झालं, तुम्ही काहीही तुमचं होऊ शकतं. हं. आणि ते माझं हे इकडचं तिकडं झालं आहे, हे कळू नये लोकांना म्हणून रिहर्सल आहे 30 दिवसाची. आपण जेव्हा एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतो 30 दिवस तालमीमध्ये, तेव्हा ह्या वाक्याला हा चेहरा होतो, हे डोळे होतात, हे इथे बसतं. आणि जर ऑन स्टेज जर मला दिसलं नाही ते, तर मला कळतं की समथिंग इज गॉन रॉंग. काहीतरी चुकतंय. मग आपण एकमेकाला सांभाळणं हा विषय येतो, जो प्रेक्षकांना कळू नये असा आहे. आपण आता ओव्हरऑल नाटक, प्रेक्षक हे सगळं बोललो. एक नाटक इंडस्ट्री म्हणून ही इकॉनॉमी कशी वर्क होते? त्याच्यात म्हणजे त्याचं गणित काय? कारण का कायम सगळीकडं म्हणजे अगदी आमचे अ, समीर समीर हंपी असेल किंवा कोणी असेल, सगळे मला सांगतात, की प्रशांत सरांचं गणित पक्कं आहे. तर मला ते गणित काय आहे समजून घ्यायचं आहे. नाही, खरं सांगू का, काय करायचं नाही हे मला माहिती आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काय करायचं आणि कितीपर्यंत करायचं हेही मला माहिती आहे. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चालणाऱ्या नाटकाला मी समजा ₹20 लावत असेन इन्व्हेस्टमेंट हं. म्हणून, तर न चालणाऱ्या नाटकाला मी ₹40 लावायला पाहिजे. हे इतक्या वर्षानंतर कळलेलं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं, नाही चालेल मरू दे आता कशाला करायचं काही. पण मुळात स्वतःच्या प्रॉडक्टवर विश्वास पाहिजे. तू म्हणशील तसं नाटक. हं. सुरुवातीला संकर्षण कराडे आणि भक्ती होती. आता संकर्षण आणि काजल काटे आहे. त्या नाटकाचे आज 350 प्रयोग झाले आणि या 350 प्रयोगात हार्डली 10 ते 15 प्रयोग लॉसचे आहेत. हो. ते
ते गणित आहे. म्हणजे आता माझं गणित पक्कं आहे समीर हंपी जे म्हणतो त्याचं कारण असं आहे, सगळ्यांनाच मी हे म्हणतो, की वन टाईम आपण एक्सपेन्स केला, की आपल्याला हिशोब राहतो. हं, म्हणजे समजा तू ॲज ए डिरेक्टर समजा तू एक काय ₹2,00,000 घेत असशील. तू म्हणाल नाही, नाही आता आता माझी अमाऊंट 2.25 लाख आहे आणि पर शो माझे एवढे एवढे आहेत. पर शोमध्ये फॉर एक्झाम्पल हं, माझे काय 5,000 आहेत. हं, तर आय विल ऑफर यू तू 2.25 लाख घे आणि पर शो 1,000 घे किंवा 2.5 लाख घे, पर शो 1,000 घे. आता हे गणित काय आहे तुला सांगतो. आपण जेव्हा जोरात असतो सुरुवातीला तेव्हा आपल्याकडे पैसे असतात. हं. एक काय जे काय पैसे आपली ठरलेली अमाऊंट असते. प्रयोग संख्या वाढते का याचं मी तुला कारण सांगतो आहे. माझी प्रयोग संख्या का वाढते? प्रयोग संख्या वाढण्याचं कारण एवढंच आहे, की माझा आतला खर्च हा मिनिमम असतो. म्हणजे एखाद्या जे हे गणित मांडत नाहीत त्यांच्या नाटकाचा आतला खर्च जर ₹1,00,000 असेल, तर माझा तो 60,000 असतो हं. किंवा 65,000 असतो किंवा 40,000 असतो. त्यामुळे माझी प्रयोग संख्या मी वाढवू शकतो. म्हणजे माझं बुकिंग जरी 70,000 झालं तरी माझं प्रयोग सुटतो. मला त्यात पैसे नाही मिळत तरी मला दुःख नाही आहे. त्या टीमशी संबंधित असलेली जी 22-25 माणसं आहेत त्यांना कमीत कमी 20 प्रयोग मिळायला पाहिजेत. कमीत कमी 22 प्रयोग मिळायला पाहिजेत. या 22 प्रयोगातले 14 प्रयोगात मला पैसे नाही मिळाले तरी चालतात. पण उरलेले जे प्रयोग आहेत 6 प्रयोग, 8 प्रयोग त्यात मला पैसे मिळायला पाहिजेत, की माझं सगळं बॅलन्स होतं. हं. सो आतला खर्च कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. तो मी आतला खर्च मी कंट्रोलमध्ये ठेवतो. त्यामुळे मी ऑड डेला दुपार पण प्रयोग करतो, ऑड डेला रात्री पण प्रयोग करतो, शनिवारी पण प्रयोग करतो, बुधवार सकाळ पण करतो. वन टाईम मी कितीही करू शकतो. रोजचा जो उठून खर्च आहे, तो कंट्रोलमध्ये ठेवला तर माझे नाटकाचे प्रयोग जास्त होतात. ह्या इंडस्ट्रीत जिथे तुम्ही म्हणजे तुमचे रेप्लिका नाही होऊ शकत म्हणजे 4 क्लोन प्रशांत दामले सर केलेत आणि ते जाऊन परफॉर्म करतात असं नाही होऊ शकत. तर ह्या इंडस्ट्रीत स्केलेबिलिटी आणायची कशी? आणि आता तुम्ही तेच उत्तर दिलं, की तुम्ही मॅक्सिमम प्रयोग कसा करू शकता तर कॉस्ट मिनिमायझेशन केले, ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस केले. म्हणजे आम्ही जे MBAच्या पुस्तकात जे शिकतो ते तुम्ही आम्हाला आता खूप छान पद्धतीने सांगितलंत तिकडे. आय गेस बिझनेसमॅन हा फक्त द्वंद्वामध्ये लढत असतो, की हे करायचं का ते करायचं. तसं एक असतं, की माझं प्रॉडक्ट चालतंय तर मी अजून मार्केटिंग का करू? साधारणतः मार्केटिंगच्या बाबतीत एक हेजिटन्स असतो बऱ्याचदा, की आणि तुमची नाटकं इतकी सुंदर चालत असताना तुम्ही दरवेळेला म्हणजे मार्केटिंगवरती मराठी नाटकाच्या मार्केटिंगवरती मॅक्सिमम स्पेंड तुमचा आहे. तुम्ही टीव्हीवरही ॲडव्हर्टाइजमेंट स्टार्ट केली. हे सोशल मीडियावरतीही तुफानपणे एका प्रोफेशनल एजन्सीला देऊन व्यवस्थित वेगळं शूट करून ते चालू करणं, हा कॉल कुठून येतो? कारण का ती एक जी असते, की मार्केटिंगची काय गरज आहे? माहिती आहे मला एवढे 2 आपलं एक हा टार्गेट ऑडियन्स आणि त्यांना इथून पोहोचतोय मेसेज, ते येतील. तर मार्केटिंग करण्याचा तो कॉल कुठून आला? मी मगाशी म्हटलं तेच, की आता एका लग्नाची पुढची गोष्ट जेव्हा मी केलं, त्या एका लग्नाची पुढची गोष्ट ह्याच्या मागे एक आशीर्वाद होता. एका लग्नाची गोष्ट या नाटकाचा. हं, ओके. त्या नाटकाचे 1800 प्रयोग केले मी. एका लग्नाची पुढची गोष्ट हा त्याचा पुढचा भाग आहे. ओके. बरोबर. त्यामुळे बुकिंगला आणि त्यात मी आणि कविता म्हणजे सेम पेअर जी एका लग्नाची गोष्टमध्ये. त्यामुळे बुकिंगला काही प्रॉब्लेम होणार नाही याची 100% खात्री होती. त्यामुळे जेव्हा नाटक ओपन झालं तेव्हा मी शिवाजीला दुपार, दीनानाथला दुपार, कालिदासला दुपार, गडकरी दुपार, कल्याणी दुपार, वाशी दुपार असे 6 प्रयोग मी लाईनीत लावले होते आणि त्यानंतर पुण्यात ओपनिंग होतं. 18 नोव्हेंबरला नाटक ओपन झालं. 2 नोव्हेंबरला आम्ही बुकिंग ओपन केलं, ऑनलाईन बुकिंग. हं. आणि मग ऑनलाईन बुकिंग सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की या नाटकात दम आहे. म्हणजे लोकांचा विषय आपल्याला कळतं ना, पहिल्याच दिवशी बुकिंग कसं ओपन झाल्यानं आपल्याला अंदाज येतो, की लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. तर साधारणपणे 3-4 तारखेपर्यंत 2ला सुरू केलं 4 तारखेपर्यंत असं वाटायला लागलं, की हे सगळे 6ही प्रयोग हाऊसफुल होणार आहेत. मग ताबडतोब मी रात्रीचे प्लॅन्स ओपन केले. म्हणजे सगळे ते दुपारचे साधारण 80-85% दुपारचे प्लॅन भरल्यावर रात्रीचे प्लॅन सुरू केले. सो 19 नोव्हेंबरपासून पुढे 6 दिवस एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे 6 दिवसात 12 प्रयोग हाऊसफुल झाले. वॉव! तू जर बघितलं असेल एका लग्नाची पुढची गोष्ट त्या
त्या ह्याचे मी TVC पण लावल्या. पहिल्यांदा नाटकाची टीव्हीला ॲड आली. हो. त्यानंतर माझं आणि कविताचं गाणं शूट केलं. हो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. ते गाणं शूट केलं, ते गाणं फिरवलं. सो माझा जो 80चा स्पीड होता तो डायरेक्ट 150चा लागला. आणि त्यानंतर झी मराठीवर माझं त्यांचं कोलॅबोरेशन झालं होतं. झीवाल्यांनी आम्हाला तोच प्रश्न विचारला मला, आमची काय गरज आहे तुम्हाला? एका लग्नाची पुढची गोष्ट गोइंग टू बी हिट. व्हाय डू यू नीड अस? म्हटलं तशी काही गरज नाही आहे. फक्त माझी इच्छा आहे की 365 दिवसात 250 प्रयोग व्हायच्या ऐवजी 365 दिवसात 365 दिवस प्रयोग व्हावेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे माझा स्पीड असणं तोच असणार आहे. वर्षाला 250 प्रयोग, वर्षाला 250 प्रयोग. तुम्ही जर मदतीला आलात तर माझे 365 दिवसात 365 प्रयोग होऊ शकतात. तो 5% पुश पुढे 50% नेतोय. हां. बरं कसं आहे की मी कलाकार आहे. हे निर्माता वगैरे ठीक आहे. मी आधी कलाकार आहे. म्हणजे मी एका माझ्या निर्मात्याला मी नाईट वाढवून मागितली होती. तर तो म्हणाला, "तुला काय काय कमी पडत आहेत का पैसे?" म्हटलं, "हो, पैसे कमी पडत आहेत मला. आता 2 मुली आहेत मला. मग एक काम करूया ना, आपण प्रयोग वाढवूया. तुला पैसे पाहिजेत ना, प्रयोग वाढवूया. काम जास्त करूया." कसं आहे आणि आपण काय त्यावेळी काय प्रयोग 95मध्ये 462 प्रयोग केले होते. 96मध्ये 469 प्रयोग केले होते. त्यामुळे प्रयोग करायला माझी कधीच ना नव्हती. त्यामुळे ओके, तू नाईट वाढवू शकत नाही, प्रयोग वाढव चल. आय एम रेडी टू प्ले. असा येन केन प्रकारे कसं वाढवायचं माहिती आहे. गणित पक्क आहे परत तेच. एक मगाशी तुम्ही साधारणतः मराठीतल्या टॉप थिएटर्सची नावं घेतली आपण. असा प्रश्न बऱ्याचदा पडत नाही का या इंडस्ट्रीच्या माध्यमातनं, की एक लिमिटेशन आहे त्या पद्धतीने, की बाबा एक जे काय म्हणतात त्याला सेंटर्स म्हणतात. हे 10-15 सेंटर्स आहेत जे महत्त्वाचे जिथून येतात. पण पुणे, मुंबई, ठाणेच्या पलीकडे कमी सेंटर्स आहेत जिथे तेवढी स्केलेबिलिटी आहे, तेवढे पैसे येऊ शकतात. तर त्याची भीती वाटते का कधी? आणि तिथे तुमची नाटकं चालतात. पण इंडस्ट्री म्हणून ते थोडंसं नाही, नाही. काय आहे, मुळात आता उदाहरण द्यायचं झालं तर नागपूर आपण किंवा विदर्भ घेऊया. ओके. मुंबई, नागपूर, नागपूर, मुंबई हे रन आहे 1000 प्रत्येकी म्हणजे 2000 किलोमीटर. किलोमीटर. आणि आपण अख्खा विदर्भ कव्हर केला म्हणजे अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर हे 5ही-6ही सेंटर कव्हर केली तर जाऊन येऊन साधारणपणे 2500 किलोमीटर होतं. आता 2500 किलोमीटरमुळे मी तुला हिशोब सांगतोय फक्त. मराठी निर्माते तिकडे जायला का घाबरतात त्याचा हिशोब सांगतो तुला मी. त्या 2500 किलोमीटर गुणिले ₹55 पर किलोमीटर बसचं भाडं, त्यानंतर लॉजिंग, बोर्डिंग, त्यानंतर मी समजा त्या हायवेने गेलो, कुठला तो समृद्धी महामार्ग. समृद्धीने गेलो तर त्याचा 8-9 हजार रुपये, जाऊन येऊन 17-18 हजार रुपये टोल, डिझेल, त्यानंतर तिकडचं थिएटर जाहिरात, वर्तमानपत्राची जाहिरात प्लस थिएटरचं रेंट, हे सगळे मिळून टोटल साधारणपणे 1.5 ते $2.5 लाखाच्या घरात जातं. आता तिथे गेल्यानंतर मला बुकिंगच 70,000 झालं. हं. तर फटका इतका जोरात बसतो की उठतच नाही निर्माता. अवघड होऊन जातं. अवघड होऊन जातं. त्यामुळे काही ठराविक निर्माते, मी तर नागपूरला कमीत कमी 3 वेळा जातो. मराठवाड्यात 5 ते 6 वेळा जातो. कोकणात मी 2-3 वेळा जातो. आणि आमच्याकडे विष्णुदास भावे वगैरे होतात सांगलीला. ते होतंच. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात तर मी उठून उठून जातो. पश्चिम महाराष्ट्र आमचा गोड आहे. तर साखरपट्टा आहे आमचा. हां, मुद्दा असा आहे की का जात नाहीत? ते शाश्वती नाही आहे. हं. म्हणजे माझ्याकडे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून घेतलेले आकडे आहेत हं. की अकोल्याची जनसंख्या काय आहे. ओके. या जनसंख्येमध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण अकोल्याचे 7 लाख धरू. या 7 लाखातला 1% हा नाट्यरसिक आहे असं धरलं तर 7,000 झाले. बरोबर. आता आपण अमरावतीकडे जाऊ. अमरावतीचे समजा 14 लाख आहे पकड. त्यातला 1% 14,000 झाले. नागपूरची 38 लाख आहे. 38 लाखाचा 1% म्हणजे 38,000. अशी टोटल करता साधारणपणे एक 74 ते 75 हजार नाट्यरसिक विदर्भात आहेत असं धरलं हं. 1%ने. आणि 400 गुणिले 600 काय 500 तुमचा रेट असतो तो. 400 सीट आपण प्रत्येकी पकडल्या तर 400 सीट गुणिले 500 हे झाले 2 लाख. 5 शहरांचे 2 लाख झाले 10 लाख.
आणि विदर्भाचं म्हणजे नागपूरचं सेंटर जे आपल्याला जास्त पकडायला लागतं, तिथे 800 लोकं तरी येतील, त्याचे 3 लाख. म्हणजे 13 लाखाचा बिझनेस होऊ शकतो, नुसता दौरा ऐकलं तर. आता ह्याच्यानंतर तुम्ही वजाबाकी करा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आधी इन्कम किती आहे ते बघा. तुमचा एक्सपेंडिचर तुम्हाला माहिती आहे, इन्कम कळलं आहे तुम्हाला. आता ह्या तिकीटालावर जर अकोल्याची समजा 4,000 लोकं आली, अमरावतीची समजा 4,000 लोकं आली, नागपूरची एक 10-12 हजार लोकं आली, तर मला खात्रीलायक मी निर्मात्यांना सांगू शकतो, की एवढे-एवढे नाट्यरसिक इथे आहेत आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुमचा प्रॉडक्ट उत्तम आहे, तर यू शुड गो. मग मला तुम्ही असं म्हणू नका, की तिकडे येतच नाहीत प्रेक्षक. प्रेक्षक आहेत कुठे? हं. माझ्याकडे प्रूफ आहे. अकोल्याचे माझ्याकडे 3,500 प्रेक्षक आहेत. चंद्रपूरचे माझ्याकडे 5,500 प्रेक्षक आहेत. तुम्ही जायला पाहिजे उठून. तिकिटालय चालू करताना तुम्हाला काय मार्केटमध्ये गॅप दिसला आणि ते करण्यामागे स्पेसिफिक हेतू काय होता? म्हणजे एक तर डेफिनेटली मार्केटमध्ये हा गॅप दिसला, हा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करावासा का वाटला आणि तुम्ही कसा सॉल्व्ह करताय? काय झालं आहे कोविडनंतर सगळे जे बुकिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ना, सगळे फक्त बुकिंग प्रत्येक इंडस्ट्री खडबडून जागी हो. झाली. 2 वर्षातला लॉस भरायचा आहे, असं एक त्यांचं टार्गेट होतं. हं. त्यामुळे झालं काय, सगळ्या बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर सर्व भाषिक यायला लागले. आलेत म्हणजे. म्हणजे हिंदी आलंय, गुजराती आलंय, पंजाबी आलंय, इंग्लिश आलंय, क्रिकेटचे मॅचेस आले. सगळं तू म्हणशील ते सगळं त्याच्यावर आहे. पाणीपुरी फेस्टिव्हल पण आलं. तर त्यामुळे झालं काय, मराठी एंटरटेनमेंट गायब झालं आहे. गर्दीत गर्दीत गेलं. म्हणजे मी जेव्हा मराठी नाटक शोधायला लागतो, माझंच असं नाही, कोणाचंही नाटक शोधायला लागतो, तर मला वेळ लागतो. बरं माझंच मराठी नाटक शोधायला मला जर वेळ लागत असेल, तर मराठी नाट्य प्रेक्षकांना किती वेळ लागत असेल? हे साधं गणित आहे. त्याचं मला दुःखही झालं आणि रागही आला, की असं नाही होता कामा ना. आमची 250 वर्षाची परंपरा आहे, हे ठीक आहे. पण परंपरा ती पुढे चालण्यासाठी कुणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन मराठी नाटक, मराठी सिनेमा, मराठी संगीताचे कार्यक्रम, जादूचं प्रयोग हे सगळं मराठी लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि ते पोचण्यासाठी तिकीटालय. तुम्ही जर तिकीटालय ओपन केलंत ना, तर फक्त मराठी आहे. तुम्हाला नाटक पाहिजे तर नाटक आहे, पिक्चर पाहिजे तर पिक्चर आहे, तुमचे संगीताचे कार्यक्रम पाहिजे तर संगीताचे कार्यक्रम आहे. समजा तू पुण्यामध्ये आहेस पुढचे 10 दिवस आणि पुढच्या 10 दिवसात बालगंधर्वला कुठली नाटकं आहेत, हे जर तुला पाहिजे असेल तर खालती नाट्यगृहाचा ऑप्शन आहे. हं. नाट्यगृह दाबलं की बालगंधर्व येतं. बालगंधर्व दाबलं की पुढच्या 10 दिवसातले सगळी नाटकं तुला दिसतील. मग तुला असं वाटलं की XYZ नाटक मला बघायचं आहे. यू कॅन जस्ट गो टू दॅट नाटक. ते क्लिक केलं, सिलेक्ट केलं की डायरेक्ट बुकिंगवर गेलास तू. हे इतकं इतकं स्मूथ रनिंग आणि मी असं कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, आज जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या प्लॅटफॉर्मच्या 1+ आम्ही काम केलेलं आहे. जगातले बेस्ट गोष्टी आम्ही आमच्या ॲपमध्ये ॲड केलेल्या आहेत. जगातल्या. म्हणजे ॲपल आणि अँड्रॉइड दोन्ही आहेत आणि प्लॅटफॉर्म्स तुम्ही आता मी काय टेक्निकली काही फारसा हुशार नाही आहे. पण आमची जी टेक्निकल टीममध्ये हे वर्ल्ड नंबर 1 आहे. हे तर जगातलं एक आहे. असं सगळं आणि इट्स प्रूव्ड. हे आता तू जर तिकीटाला डाउनलोड करून बघितलंस तर त्याचा स्पीड बघशील तू. फक्त तुम्हाला नंबर टाकायचा आहे, नाव टाकायचं आहे, लेट्स गो अहेड. इतकं सोपं आहे ते. आणि मला तीच गॅप भरायची होती, की महाराष्ट्रात राहून कारण मराठी निर्मात्यांवर बराच असा आरोप होतो, की तुम्ही मुंबई, पुणे, नाशिकच करता. हं. तर मी जर सोलापूरचा किंवा सोलापूर, पंढरपूर, सांगोला या भागातला जर मी तुम्हाला 1,000चा 2,000चा काउंट दिला निर्मात्यांना, पळत जातील. हां, पळत जातील. 400 लोकं आले, तरी ₹500ने ₹2,00,000 झाले की. म्हणजे माझा मराठी नाटकांचा रीच वाढण्यासाठी मी म्हणतो ना, की मला महाराष्ट्रातल्या गावागावात पोचायचं आहे. हे बोलायला ठीक आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण मैदानात उतरतो ना, तेव्हा ते प्रत्यक्षात उतरवणं ही सगळी गणितं हे फार धोकादायक आहे. आणि त्याला ती एक टीमच लागते, की मी समजा ठरवलं, की 20 जूनला मला कोल्हापुरात प्रयोग करायचा हं. आहे. जून म्हणजे काय? पावसाळा. पावसाळा. म्हणजे हमखास तोटा. हं. तरी मला करायचं आहे. हट्टीपणा. मग तो 20 जूनचा प्रयोग तोट्यात जाऊ नये म्हणून मला काहीतरी वेगळं करायला लागतं अँड दॅट इज चॅलेंजिंग टू फॉर मी. तो चॅलेंज मी घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर पावसाळ्यात काय आमचे प्रयोगच होत नाही. अरे हो, मान्य आहे.
मार्ग काढायला पाहिजे ना तुझा व्यवसाय म्हटल्यावर. व्यवसाय म्हटलं तर चॅलेंज ओव्हरकम कसा करायचा? हां, मुळात चॅलेंज तूच निर्माण केलेलं आहेस, की मला पावसाळ्यातच दौरा करायचा आहे. मग आता केलंच ना निर्माण, यू हॅव टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. इतकं सोपं आहे ते. सोपं म्हणजे तसं कठीण आहे. ते आणि जेव्हा तुम्ही एवढे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे जे 2-3 तिकीटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत जे ह्यूज आहेत, ह्युमंगस आहेत. त्यांना टक्कर देताना थोडी भीती नाही वाटली? आमची कॉम्पिटिशन नाही आहे त्यांच्याशी. आमची कॉम्पिटिशन नाही. आम्ही आमच्या मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या किंवा जगभरातल्या सर्व मराठी रसिकांसाठी आम्ही हे केलेलं ॲप आहे आणि आम्ही डेफिनेटली बिझनेस करायच्या दृष्टीनेच केलेलं आहे. हं, पण तरीही आपली लोकं आहेत आणि शेवटी कसं आहे आपण आपल्या लोकांवरच विश्वास ठेवायचा ना. हं. मी एखाद्या पंजाबी आणि सिंधी माणसावर का विश्वास ठेवू? येईल तो माझ्या नाटकाला. अरे हो, आपण आधी हाक कोणाला मारणार? मराठी नाट्यरसिकांनाच मारणार ना. बरोबर. यातून मला 2 गोष्टी समजून घ्या. यातनं निर्मात्यांना तुम्ही सांगितलं, की एक काय बेनिफिट होणार आहे, कस्टमर्सना बेनिफिट काय होणार. एंटायर इकोसिस्टमला काय फरक पडेल याच्याने? कारण का एक होतं, की तिकीट बुक करताना ते कन्व्हिनियन्स फी आणि ह्या सगळ्यांनी ऑलमोस्ट म्हणजे ऑलरेडी आपण ₹500-600 देतो त्याच्यात परत ते वाढत जातं. कन्व्हिन्स फी ही कशासाठी आहे माहिती आहे हं, का? कन्व्हिन्स फी ही हे सगळे जे ऑपरेशन्स जे आहेत बॅकहँडला, आता माझ्याकडे मी फर्स्ट टाईम म्हणजे इतकी मेहनत घ्यायला हं. लागते, हे मला पहिल्यांदा कळलं बरं का. मला वाटलं काय ॲप म्हणजे काय? नाही तसं. 3.5-4 महिने लोकं मरतायत रात्रंदिवस. इतकं काम करायला लागतं ॲप बनवताना हे मला फर्स्ट टाईम कळलं. आता आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक सेक्शन्स आहेत. आता 12 लोकं काम करतात. बरं तुमचे आय-टी इंडस्ट्रीमध्ये असे साधे जे फालतू पगारवाले नाही आहेत हो. हं. फालतू पगार चालत नाही ते सोडून जातात. लय डिमांड असते सगळ्यांना. त्यामुळे त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपर्यंत प्रमाणे आता माझी लायकी जर ₹35 ची असेल किंवा 50,000 ची असेल, तू मला 15,000 ऑफर केलशील, मी तुझं तोंड तरी बघीन का पुढे आयुष्यात? नाही बघणार ना. पण मला त्याची कॅपॅसिटी, मला त्याच्या सर्व्हिसेस ज्या तिकिटालयासाठी महत्त्वाच्या आहेत, रन करण्यासाठी, ते असायलाच पाहिजेत. कन्व्हिन्स फी हा दंड नाही आहे. हं. हे सगळे ऑपरेशन्स जे आहेत बॅकहँडचे, हे ऑपरेशन स्मूथली चालण्यासाठी असलेल्या गोष्टी आहेत. बरं त्या कन्व्हिन्स फीमधून आम्ही सॉलिड बंगला बांधतोय असं सुद्धा नाही आहे. ते तिथल्या तिथेच जातात. तुम्हाला तिकीट योग्य वेळेत आहे त्या ठिकाणी मिळावं. बस. कसं आहे, की मला जर वाशी नाट्यगृहात नाटक बघायचं असेल आणि मी ते नेरूळ काय कुठे नेरूळ. नेरूळला राहायचं असेल आणि ही जर तिकीट अवेलेबल नसेल, तर तुम्हाला काय करायला नाटक तर बघायचं आहे. मग तुम्हाला नेरूळहून वाशीला या, भावेला या, तिकडे सकाळी बरं तुम्हाला पुढूनच बघायचं आहे. मग 7:30ला या, मग तिकीट काढा, मग परत ऑफिसला जा. हे सगळे उद्योग करायला लागतात. त्याच्यात तुमचा वेळ, श्रम, पैसे सगळंच जातं. मला असं वाटतं, की तुमचे पैसे किती जातात ह्याच्यापेक्षा ना टाईम इज मनी असं आपल्याकडे म्हटलं जातं. करेक्ट. मग आता तुम्ही जो 1 तास घालवता, त्या हं. 1 तासाची किंमत ₹35 असं आम्ही धरायचं का? नाही. नाही ना. मी जेव्हा एखाद्या म्युझिक टीचरला हायर करतो, तो एका तासाची त्याचे शिकवणीचे पैसे ₹700 घेतो. मग तुमचा वेळ, मेहनत, एनर्जी ह्याची किंमत फक्त ₹35 आहे. असं मी म्हटलं तर ते अपमानास्पद आहे. सो कन्व्हिन्स फी हे खर्च भागवण्यासाठी केलेली गोष्ट आहे. येस. सो एक शेवटचा प्रश्न आणि हक्काचा आणि आवडीचा प्रश्न, की कलेचा व्यवसाय करता येतो का? करता येतो का? म्हणजे तुम्ही कलेचा व्यवसाय करायलाच हवा. फक्त त्यात तुम्ही लक्षात घ्या त्यात डिफरन्शिएट करायला पाहिजे. मी जेव्हा 3 तास काम करतो ना स्टेजवर, ती कला आहे. बाहेर पडल्यानंतर ती कला सादर करता यावी म्हणून मी जे करतो तो व्यवसाय आहे. क्या बात है! मी जर नीट बाहेर व्यवसाय केला नाही तर मला 3 तास काम करता येईल का? आणि इथे जर मी नीट काम केलं नाही तर बाहेर मला व्यवसाय करता येईल का? एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काय कलेचा धंदा करून टाकलाय. अरे आधी 3 तास नीट काम करायला पाहिजे, तर तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता आणि नीट व्यवसाय केला तर तुम्ही काम करू शकता. तर कलेचे काय तुम्ही पुजारी-बिजारी म्हणू शकता. त्यामुळे तुमची जी कला आहे 3 तास चोख परफॉर्मन्स देणं, पाट्या न टाकता, पाकिटासाठी न काम करता, चोख काम करणं,
3 तास ती कला सादर करणे, रंगदेवतेची जी पूजा किंवा रंगदेवतेला अर्पण हे सगळं जे आहे, ते 3 तासाचं काम जे आहे, ते रंगदेवतेसाठी करायचं असतं आणि रंगदेवतेची कायमस्वरूपी पूजा करता यावी म्हणून तिथून बाहेर पडल्यानंतर व्यवसाय करायचा असतो. त्यामुळे या 2 गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत, जरी एका नाण्याच्या असल्या तरी. क्या बात है! वाह! खूप खूप धन्यवाद सर. आणि मला तुमच्याच गाण्याचं रेफरन्स घेऊन एंड करावंसं वाटतं, की मला कळलं, की धंद्यात सुख म्हणजे काय असतं, गणित तुमचं पक्कं असलं, की जमतं ते. थँक खूप यू. खूप धन्यवाद. थँक यू सो मच सर. सर्व रसिक प्रेक्षकांना तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना मी विनंती करतो, की लवकरात लवकर तिकीटालय हे ॲप डाउनलोड करा. ते तुमचं मराठी माणसांसाठी, मराठी मनोरंजनासाठी तयार केलेलं ॲप आहे. सोपं आहे. Androidवर आहे आणि iOSवर पण आहे. दोन्हीकडे जा. प्ले स्टोअर आणि दुसरं काय असतं रे? ॲप स्टोअर. ॲप स्टोअर. दोन्हीकडे जाऊन कृपया लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करणं फार गरजेचं आहे. डाउनलोड केल्यानंतर मला कळेल, की सोलापुरातून किती डाउनलोड केलं आहे. अकोल्यातून नंतर तुम्ही म्हणू नका, निर्माते इथे येत नाहीत म्हणून. नमस्कार. तुम्ही जर कुठेही बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला दुसरा कोणत्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती ऐकत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही तिकीट डाउनलोड केलंय का नाही हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. लो बसावा.